सुपर प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करताना सरकारने काढलेल्या जीआरवर ओबीसी नेत्यांनी आक्षेप घेतलाय। मंत्री छगन भुजबळ यांनी तर उघडपणे नाराजी बोलून दाखवत सरकारलाच घरचा आहेर दिलाय। मराठ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढताना ओबीसींचा रोष आता कदाचित सरकारला सहन करावा लागणार असल्याचंच दिसतंय। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मराठा आरक्षणाचा जीआर अनपेक्षित, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, सरकारच्या जीआर नंतर ओबीसींची आक्रमक भूमिका, मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधून त्यांना आरक्षण देण्यासंदर्भातल्या कार्यवाहीचा शासन निर्णय राज्य सरकारने जारी केल्यानंतर जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलं। त्यानंतर आता ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारचा निषेध केलाय। तर या जीआर वरून ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीवर देखील भुजबळांनी बहिष्कार टाकल्यानं त्यांची नाराजी ठळकपणे दिसून आली। तर कुणबी मराठाबाबत आलेला निर्णय अनपेक्षित आहे, कोण जिंकलं कोण हरलं याचा विचार करतोय असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। तो काही जीआर काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत। तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का कोण जिंकलं का। छगन भुजबळ हे अभ्यासू आहेत, ते नाराज म्हणजे मराठा आरक्षण पक्क अशी प्रतिक्रिया देत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना टोला लगावला। याच्यावर हरकत घेणारी याचिका दाखल करणारे छगन भुजबळ मराठ्याचं वाटोळ व्हावं आणि आपले म्हणते जीआरच खोटा, आमकाचा आनंदाचं काय वीरजनच काय नाही। जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे। पक्का जीआर आहे, पक्का मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेलेच। ओबीसी आरक्षणासंदर्भात स्वतंत्र उपसमिती गठीत करण्यात आली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांना या समितीचं अध्यक्ष करण्यात आलंय। या समितीमध्ये छगन भुजबळ यांचाही समावेश आहे। तर कुठेतरी भुजबळांची नाराजी वळवण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जातोय। तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही असं स्पष्टीकरण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री विखे पाटील यांनी दिलंय। आमच्या उपसमितीमध्ये महायुतीचे तिन्ही पक्षाचे आमदार महोदय त्यामध्ये होते, त्यांचंही सातत्याने विचारविनिमय सुरू करून त्यांचंही त्याच्यामध्ये मत आम्ही आजमावून घेतलेले आहे। कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला त्यामुळे धक्का लागणार नाही आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे। आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही, किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना यातून न्याय देण्याचीच भूमिका सरकारची आहे। तर सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय छगन भुजबळांनी घेतलाय। त्यामुळे स्वतःच्याच सरकार विरोधात भुजबळांनी दंड थोपटले असंच दिसतंय। भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना भुजबळांची समजूत काढण्याचे प्रयत्न करावे लागतायत। त्यामुळे या निर्माण झालेल्या परिस्थितीत महायुतीमध्ये समन्वय राखण्याचं मोठं आव्हान नेत्यांसमोर आहे। आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे, कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही। आपण या सगळ्या संदर्भात न्यायालयात जाणार आहात का? काय होय, कायदेशीर होय। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लागता आता भुजबळ साहेब असतील किंवा ओबीसीचे काही नेते या संदर्भामध्ये बघत जे काही त्यांच्या भावना व्यक्त करत असतील, शेवटी आता जो जीआर काढलेला आहे त्याच्यामुळे नेमकं काय काय होणार आहे आणि त्याच्यातून ओबीसीच्या आरक्षणावरती काय परिणाम होणार आहे याचा संदर्भातला ते अभ्यास जरूर करत असतील। तर या जीआरवर आता काँग्रेसच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मराठा आणि ओबीसींची फसवणूक झाल्याची शक्यता आहे असं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय। तर जीआरवरील चर्चेसाठी ओबीसींची बैठक घेणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। मराठा आणि ओबीसी या दोघांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता या कालच्या एकंदरीत निर्णयाच्या माध्यमातून ही असू शकते। त्यामुळे यातली
स्पष्टता आणणं आतापर्यंत फार आवश्यक आहे. JRच्या संदर्भातली स्पष्टता आणण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी विदर्भातील ओबीसी नेत्यांची बैठक आम्ही 6 तारखेला बोलवली आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक 8 तारखेला मी बोलवलेली आहे. या JR नुसार ओबीसीला काय झळ पोचते, ओबीसीचं काय नुकसान होतं, या संदर्भातल्या काही तज्ज्ञ लोकांना सुद्धा त्या बैठकीमध्ये आम्ही पाचारण केलेलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेला GR ओबीसी समाजाचं आरक्षण संपवणार आहे असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलन केलं, तर या GRची प्रत देखील त्यांनी फाडलेली आहे. प्रत्येक निवडणुकीला सामोरं जात असताना समतेचं तत्व, पुरोगामी तत्व सांगितलं. त्याच पुढाऱ्यांनी, सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी आणि ज्यांच्यावरती आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी, त्या सगळ्या माणसांनी आमचं आरक्षण संपवणारा जो GR काढलाय, त्या GRची आम्ही या ऊर्जा स्थळावरती जाहीररित्या आम्ही हा GR इथं फाडत आहोत, निषेध व्यक्त करत आहोत शासनाचा. मराठा आंदोलनासंदर्भात तोडगा काढताना सरकारनं काढलेल्या GRवर अनेकांनी आक्षेप घेतलाय. एकीकडे मराठ्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न सरकारनं जरी केला असला तरी ओबीसींची आक्रमकता ही सरकारची डोकेदुखी वाढवणारी आहे. ओबीसींसाठी देखील आता उपसमिती गठीत करण्यात आली आहे. मात्र यावर ओबीसींचं समाधान होणार का? सोबत मराठा आणि ओबीसी यांचा समतोल सरकार कसा राखणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. स्वप्नील जाधवसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.